रामकृष्ण हरी नर्मदे हर. पायी नर्मदा परिक्रमा करत असताना आज आमचा 98वा दिवस आहे आणि आम्ही आहोत नरसिंगपूर या ठिकाणी. तर आपण पायी नर्मदा परिक्रमावासियांचे आज अनुभव बघणार आहोत, जो आतापर्यंत 3 ते 3.5 महिन्यांचा प्रवास झालेला आहे. तर चला परिक्रमावासियांचे अनुभव ऐकूयात. नर्मदे हर. तर आपल्या समवेत एक बाबाजी आहेत, आपण त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानदेव ज्ञानोबा बिबी. वय किती आहे? माझं वय आता 64 चालू आहे. कधी उचलली परिक्रमा? 5 नोव्हेंबरला उचलली. आता किती दिवस झाले? आता जवळजवळ 98 दिवस झाले. 98 दिवस झाले. कशी नर्मदा परिक्रमेची कशी आवड तयार झाली, किंवा नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा माझ्या ध्यानात पण नव्हती. ऐकून घ्या, ही माझी जोडीदारची गुलाब म्हणून. तर ते मी गावाकडून पुण्याला आलो, आम्ही काकड्यात असतो ना. ते म्हणले बा आता मला नर्मदे परिक्रमा जायची. ते म्हणले आता मला परिक्रमा जायची, यायचं का तुम्हाला? म्हणलं नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? 2 मिनटं. नर्मदा परिक्रमा म्हणजे मला काय अजून येत नाही. ते म्हणले तुम्हाला यायचं का? म्हणलं यायचं आहे बाबा, पण आता माझं बुकिंग कसं काय करणार? तर माझं बुकिंग असं झालं, मनात आहे माझ्या यायचं. ते म्हणले 2 दिवस थांबा. त्याने म्हणले 2 दिवस थांबा म्हणले. त्याने त्यांच्यातला एक माणूस कॅन्सल झाला. त्याच्या जागेवर म्हणजे आता तुम्ही येऊ शकता. तेव्हा मला ह्या नर्मदेला आपल्या परिक्रमाला यायचं जमलं. म्हणजे याच्या पूर्वी तुम्हाला परिक्रमा काय काय माहीतच नव्हतं? नाही तसं नाही. व्हिडिओ पाहिजे आपले हे यूट्यूबला. ह्या जोडीदारामुळं मला खरी म्हणजे ही परिक्रमा घडली असं म्हणायला लागेल. मला काय हरकत. मग परिक्रमात काय काय अनुभव आले? आता अनुभव म्हणजे आता परिक्रमासारखी मजा नाही हो, सगळा आनंदाची आनंद. बरेच आम्ही नर्मदाच्या तटाने बऱ्याच दिवस चाललो आणि नंतर आपल्या रोडने आपल्या हायवेने चाललो. तरीच पण जंगलाचं काय विचारूच नका. काल का परवा हो 13 किलोमीटर जंगल होतं. ती 13 किलोमीटर कुठलं होतं? काय नाव होतं काय होतं? काय भाऊ जारगा जारगी. जारगा जारगीचं जंगल. ते बरोबर रस्त्याच्या कडेला एक मंदिर आहे. नंतर आली जारगी. हा पहिलं भिलाई येतं, नंतर भिलाई. एखादा असा अनुभव सांगा ना मला, की अनुभव आलाय तो प्रत्यक्षात एखादा. बरं का, एक ऐकून घ्या. एक मैया मला भेटली बरं का. लय वयस्कर नव्हती बरं का, ज्यादा वय नव्हतं तिचं. पहिली आम्हाला भेटली तिथे असं जंगल होतं. तिने काय मागितलं असं, आता मला काय वाटलं ती पाणी मागत. ती म्हणली मला ग्लास पाहिजे. मी म्हणलं आता ग्लास कशाला, ग्लास कशाला पाहिजे असं. मी म्हणलं ग्लास तर नाही माझ्याकडं. तिथून मी पुढे गेलो, परत यांना तीच म्हणली. ते मग हे बी म्हणले बाबा हे ग्लास काय पाहिजे. नंतर यांना अनुभव आला ग्लासचा. तर त्यांच्या मनात वेगळं आलं थोडं. ते मग ते मैयासाठी ते परत ते नियमावर आली होती. तिथे ती ग्लास वाटली मग ते माहीत. पण नंतर आहे ना पुढं गेली आणि पुढं नाही दिसलीच नाही आम्हाला. हे अनुभव मला एवढा पाहण्यात आला. कशाची कमी पडली का आतापर्यंत नर्मदा खंडात? काही नाही बघा, जेवणाची काही कमी नाही. एकदम व्यवस्थित जेवण. म्हणजे नर्मदा मैयाचं नर्मदा खंडात एवढं महत्व, एवढा दरार आहे की मैयाच्या नावावर परिक्रमा असेल, कोणत्याही गोष्टीची कमी नाही आतापर्यंत. आणि इव्हन नर्मदा खंड जर सोडला आपण तर बाहेर आपल्या सगळ्या गोष्टींना रिस्पेक्ट आहे, ना महत्व आहे. नाही. आणि प्रत्येक गोष्टीला पैशाशिवाय काहीच नाही. पण ह्या नर्मदा मायला पैसे लागत नाहीत. पैसे लागत नाही, फक्त श्रद्धा पाहिजे माणसाची. मनापासून श्रद्धा पाहिजे. मैया सगळं पुरवते. मला एवढे अनुभव आले तो आता तर ह्या महाराजांची देवाला. नर्मदे हार. बाबांचा आपण अनुभव ऐकला, छान वाटलं. तर आपल्या समोर दुसरे बाबा आहेत बीड जिल्ह्यातील. बाबाजी आपलं नाव? महादेव बाप्पाजी वनवे. आतापर्यंत काय अनुभव आले, किंवा नर्मदा खंडात कसं आहे?
नर्मदा खंडामध्ये खूप अनुभव आहेत नर्मदा मैयामध्ये. खूप लोक खूप सेवा देतात. गावगाव आश्रम आहेत, भरपूर लोक सेवा देतात. काही कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. नर्मदा मैयाचे खूप वेगळे प्रत्येकाला वेगळे अनुभव येतात. रोज किती चालता तुम्ही? 30, 35, 40 पर्यंत चालतो. एवढं का? हां, वय किती आता? 55. मग चालवलं जातं का हां, चालतो. रोज? जवळजवळ आता किती दिवस झाले तुम्हाला? 60 दिवस झाले. 60 दिवस झाले. 60 दिवस? हां, आज इष्टी झालं थोडं. अच्छा, थोडस म्हणजे त्रास झाला. हां, मग एवढं 30-40 किलोमीटर तुम्ही चालता, मग चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रास होतो का चालायला? काही नाही. म्हणजे संध्याकाळी नर्मदा पाय मैया दुखते. ताकद देते, सकाळी उठलं की फ्रेश होतं. अजून तुम्हाला असा अनुभव 2 महिन्यात काय आला? अनुभव हेच आता काही बरंच शिकायसारखं आहे. खूप लोक सेवा देते तिकडे. काही सगळं लिंतापणाने लोक खूप वागतात. सगळं काही शिकायला मिळतं. मायाच्या तटाने काही रस्ता जरा थोडा खालीवर आहे. म्हणजे रोज जरी 40 किलोमीटर चाललं तेवढ्याच हिमतीने आपण उद्या दुसऱ्या दिवशी चालायला तयार होतो. एवढी नर्मदा मैया ताकद देते. एवढ्यात कधी बीपी शुगर कमी झालाय, काही त्रास झालाय? काहीच नाही त्रास झाला. म्हणजे आपण आता एवढं कुठलं विहिरीचं बोरचं पाणी पितो, उलट्या नाही काय नाही, काही होत नाही. काहीच होत नाही. सर्दी नाही, पडसं नाही. सकाळी किती गार पाणी असू द्या, गार पाणी आंघोळ केली, कपडे घातले की येऊ गेलं, चालायला लागले की येऊ गेलं बाजू. हा, नर्मदे हर. नर्मदे. बाबांचा अनुभव ऐकला. तिसरे बाबाजी आलेले आहेत. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. कुठले आहेत आपण? येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक, राहणार ठाणगाव. किती वर्ष वय आहे तुमचं? माझं 52 जन्म आहे. आता 73-74 असेल बहुतेक. कितवी परिक्रमा आहे? ही माझी दुसरी आहे. दुसरी आहे. एक 22 मध्ये केली हा, आणि आता ही 23 मध्ये. मग एवढं वय झालंय आता, पाय नाही दुखत तुमचे? पाय दुखत मैयाच्या नावा नाही ना, काहीच नाही. आपण आई. पायाचं लई झालं पाहिजे. काहीच नाही. मग त्रास होतो का चालायला? रात्र फक्त तेवढा आहे ना, थोडा त्रास होतो. सकाळीच आंघोळ झाली, मैयाची आरती झाली का हे दुखणं आहे, हे पुढं जातं दिवसभर काही कळत नाही. नाही कळत. किती चालता रोज? आणि 25-30 मग काही त्रास होत नाही का? त्रास होतो, पण मैया ना काहीच वाटू नाही देत. मग दुसरी परिक्रमा का केली एवढ्या वयात जास्त? म्हणजे पहिली केली, आता दुसरी का? या मैयाची परिक्रमाची मला गोडी लागली, गोडी म्हणजे लागली. आनंद लागला. म्हणजे एकदा आलं की माणूस वारंवार येतं. वारंवार येतं. म्हातारी पण आणली. एवढं काय आहे नर्मदा खंडात की एवढी गोडी लागली तुम्हाला? एवढी गोडी, असा आनंद. माणूस मरून गेला, एक वेळेस येतो, एक वेळेस जातो. परत ही रस्ता आपल्याला सापडणार नाही. नाही. याची गोडी मला लागलेली. मग चालवलं जातं का एवढं वय झाले तरी? चालवतो. मैया ताकद देते. 6 नोव्हेंबरला पूजा उचलली. पहिला अनुभव घेतला. मुलीचं रूप धारण करून चौफुलीवर बसलेली होती. आम्ही किती वाजता ठरलो? 4:30 वाजता. 4:30 वाजायच्या वेळेस आता त्या अंधारामध्ये आम्हाला रस्ता दाखवायला कोण नव्हतं. की मैं अशी आली, बाबा उधर जाना नहीं, वो धोखे का रास्ता है, सीधा जाओ. पहिला अनुभव, पहिला परिक्रमाचा. आणि आताचा अनुभव, 2 ठिकाणी आम्ही मैयामध्ये मगर पाहिली. मी एकट्यानंच नाही पाहिली, माझ्या बरोबर जेवढे होते तेवढे नाही पाहिली. आणि मी वंकरश्वरपासून पूजा उठवली तसं नर्मदे मैयाचं थोडंसं भजन रचलेलं आहे मी. काय मैयाचं? ओ नर्मदे मैया, ओ नर्मदे मैया,
वंकर शोर से पूजा उठाया, वंकर शोर से पूजा उठाया। वासे पंडित ने मुंडन करके लकड़ी का मोंडल जल भर पानी दी। वासे पंडित ने मुंडन करके लकड़ी का मोंडल जल भर पानी दी। वासे धीरे धीरे चले, वासे धीरे 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 चले, सोड़ पानी आए। वासे धीरे धीरे चले, सोड़ पानी आए। साधु संतों ने भोजन खिलाए, साधु संतों ने भोजन खिलाए। दर्शन लेकर आगे बढ़े, दर्शन लेकर आगे बढ़े। सुख नरबद मैया, नरबद मैया, सुख दुख सारे निवारे, सुख दुख सारे निवारे। वासे धीरे धीरे चले, हनुमान टेकड़ी आए। वासे धीरे धीरे चले, हनुमान टेकड़ी आए। वासे पंडित ने जहाज में बैठ कर समुद्र पार करे। वासे पंडित ने जहाज में बैठ कर समुद्र पार किए। ओ नरबद मैया, ओ नरबद मैया, सुख दुख सारे निवारे, सुख दुख सारे निवारे। ओ नरबद मैया, ओ नरबद मैया, सुख दुख सारे निवारे, सुख दुख सारे निवारे। वासे धीरे धीरे चले, अमर कंठा आए। वासे धीरे धीरे चले, अमर कंठा आए। वासे पंडित ने संगम का जल भर पानी दिए। वासे पंडित ने संगम का जल भर पानी दिए। ओ नरबद मैया, ओ नरबद मैया, सुख दुख सारे निवारे, सुख दुख सारे निवारे। वासे धीरे धीरे चले, वंकर शोर आए। वासे धीरे धीरे चले, वंकर शोर आए। वासे पंडित ने हमारी पूजा सफल कर दिए। वासे पंडित ने हमारी पूजा सफल कर दिए। नर्मदे हर, नर्मदे हर।